नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शुभांगीज लाईफस्टाईलमध्ये। आज बनवणार आहे आई माझी हेल्दी नूडल्स। घरच्या घरी हेल्दी नूडल्स कसे बनवायचे आपण बघूया। ह्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। तांदळाचं पीठ, मीठ, तेल, हळद, शेजवान चटणी, सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, एकदम बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, कोबी, हिरवी मिरची, गाजर आणि फरसबी। आता काय करायचं आहे, पहिल्यांदा 3 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाव चमचा हळद टाकायचे आणि तेल टाकायचं आहे 2 चमचे आणि ते चांगलं मळून घ्यायचं आहे। अगदी आपण भाकरी मळतो ना, अगदी तसंच मळायचं आहे। आपल्याला एका साईडला पाणी तापायला ठेवायचं आहे। नूडल्स आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। त्या पाणी उकळते तोपर्यंत पीठ पण मळून झालेलं आहे आपलं। एकदम भाकरी सारखं सॉफ्ट डो बनवायचं आहे आपल्याला आणि चाळणीला तेल लावायचं आहे। चकलीचा सोऱ्या घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला शेवेची चकती टाकायची आहे। त्या चकतीला आपल्याला तेल लावायचं आहे आणि सोऱ्याला पण आतून तेल लावायचं आहे। त्यात आपल्याला हे तांदळाचं पीठ भरायचं आहे। जेवढं मावेल तेवढं आपल्याला पीठ त्यात भरायचं आहे आणि ह्या तेल लावलेल्या चाळणीमध्ये आपल्याला त्याच्या शेव पाडायचे त्याचे। पूर्ण चाळण भरून आपल्याला ती शेव पाडायची, पूर्ण चाळण भरली पाहिजे। इकडे आपण नूडल्स पाडतोय तोपर्यंत आपलं पाणी तापलेलं आहे, पाणी चांगलंच उकळलेलं आहे। त्याच्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत। आता आपण हे एका ताटात काढूया। परत त्याच चाळणीला आपल्याला तेल लावायचं आहे। परत त्याच्यावरती आपल्याला नूडल्स पाडायचे आहेत। आणि परत 7 ते 8 मिनिटं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। ह्याच्या पुढची स्टेप आहे, आपल्याला एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यात आपल्याला मिरची घालायची आहे। आणि मग आपल्याला कोबी घालायचं आहे। कोबी थोडा वेळ भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यात फरसबी घालायचे आहे। शिमला मिर्च घालूया।
आणि टोमॅटो पण घालूया. ते चांगलं तेलावरती परतायचं, एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला ते परतायचं आहे. आणि शेवटला आपल्याला गाजर घालायचं आहे. आणि ते परतत असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तेलावरती भाज्या पूर्ण शिजल्या पाहिजेत. मीठ घातल्यानंतर लवकर शिजतात त्या भाज्या. मीठ त्या भाज्यांमध्ये मुरल्यामुळे ना त्या भाज्यांना टेस्टही छान येते. आपल्याला ह्या भाज्या थोड्या आणखीन शिजण्यासाठी ना झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे. 2-3 मिनिटं झालेले आहेत. आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. अजून थोडा वेळ परतून घेऊया आपण ह्या भाज्या. परफेक्ट शिजलेले आहेत. आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि आपल्याला ह्या शिजवलेल्या नूडल्स ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. दोन्ही चाळणीमधल्या नूडल्स आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. ह्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सॉस टाकायचे आहेत. पहिल्यांदा आपल्याला शेजवान सॉस टाकायचा आहे. 2 ते 3 चम्मच आपल्याला शेजवान सॉस टाकायचा आहे. रेड चिली सॉस टाकायचा आहे 2 ते 3 चमचे. सोया सॉस टाकायचं आहे 3 ते 4 चमचे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मीठ टाकायचं नाहीये. भाज्यांमध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि नूडल्स शिजवताना पीठ मळताना पण मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे मीठ एकदा वरून टाकायची गरज नाही. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपले हेल्दी नूडल्स तयार झालेले आहेत. आईच्या हातची या सिरीजमधली घरगुती आणि प्रेमाने बनवलेली ही हटके रेसिपी कशी वाटते तुम्हाला? तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बहिणीला, आईला ही रेसिपी शेअर करा आणि माझ्या चॅनलला